नमस्कार, मी सचिन चव्हाण, MC न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। या संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। आता बघूयात सविस्तर बातम्या। जालना शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांच्या निवासस्थानात अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे। मुख्य प्रवेशद्वारावरील कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। हा प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे। मात्र या घटनेमुळे सदर बाजार पोलिसांच्या रात्र गस्तीवरील कर्मचाऱ्यांचा गाफीलपणा समोर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कंडीकोंडा तोडून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। मात्र नेमका कोणत्या कारणामुळे चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा करण्यात आला असून परिसरातील CCTV कॅमेऱ्यांचं फुटेज ताब्यात घेऊन त्याची बारकाईने तपासणी सुरू करण्यात आली आहे। राज्यातील ज्येष्ठ राजकीय नेत्यांच्या निवासस्थानाला चोरट्यांनी लक्ष केल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून तांत्रिक पुरावे आणि CCTV फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जातोय। या प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला। MS जैन इंग्लिश स्कूलमध्ये महिला आणि मुलींच्या सुरक्षेचे धडे देण्यात आले, तर सायबर सुरक्षेबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले। जालना पोलिसांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला असून शहरातील विविध शाळा महाविद्यालयात हे प्रशिक्षण दिले जात आहे। महिला आणि मुलींच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत जालना जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आजपासून विशेष सेल्फ डिफेन्स कार्यशाळा आणि जनजागृती मोहिमेला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली। आज दिनांक 29 जून 2026 रोजी शहरातील नामांकित MS जैन इंग्लिश स्कूल येथे अभियानांतर्गत पहिल्या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आलं। ही कार्यशाळा जालन्याचे पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पार पडली। सध्याच्या काळात महिला आणि मुलींची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची बनली आहे। याच अनुषंगाने या कार्यशाळेत विद्यार्थिनींना ऐनवेळी स्वतःचे रक्षण कसे करावे यासाठी विविध सेल्फ डिफेन्स टेक्निक्स प्रत्यक्ष करून दाखवण्यात आला आणि त्याचा सराव करून घेण्यात आला। शारीरिक क्षमतेसोबतच कायदेशीर बाबींची माहिती असणंही तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे या कार्यक्रमात विद्यार्थिनींना पॉश कायदा 2013 अंतर्गत महिलांच्या हक्कांचे आणि सुरक्षिततेचे कायदे अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आले। सायबर सुरक्षा आणि दामिनी पथकाची माहिती, वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात सुरक्षित कसे राहावे यासाठी सायबर सुरक्षेबाबत अत्यंत मोलाचं मार्गदर्शन करण्यात आलं। तसंच संकटाच्या वेळी मदतीसाठी धावून जाणाऱ्या पोलीस दलाच्या दामिनी पथकाची कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आली। जनजागृतीपर माहितीपट दाखवून विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। तसंच आपत्कालीन परिस्थितीसाठीचे महत्त्वाचे तात्काळ फोन नंबर्स विद्यार्थ्यांना देण्यात आले। या विशेष उपक्रमासाठी सेल्फ डिफेन्स समन्वयक संजय सोनवणे, दामिनी पथक प्रमुख सिंधू खरजुले, जनजागृती प्रमुख पूनम भट, गौतम बोबडे, श्रद्धा गायकवाड, जयश्री म्हस्के, महिला चालक चित्रा चव्हाण यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। वटपौर्णिमेला महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करून जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून साखळी घालतात। मात्र जालन्यातील नवीन जालना भागातील अनेक महिला हेच साखळी घालण्यासाठी दरवर्षी वटपौर्णिमेला थेट सदर बाजार पोलीस ठाणे गाठतात। काय आहे यामागची स्टोरी, पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो। अनेक महिला वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करून वटवृक्षाला फेरे मारत दोरा बांधतात आणि जन्मोजन्मी हाच पती मिळू दे असं साकडं घालतात। मात्र जालन्यातील नवीन जालना भागातील महिलांना हीच पूजा करण्यासाठी सदर बाजार पोलीस ठाणे गाठावे लागते। दरवर्षी या भागातील महिला सदर बाजार पोलीस ठाणे येथील वटवृक्षाची पूजा करून 7 फेरे मारतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे देखील घालतात। एकीकडे शहाण्याने पोलीस ठाण्याची पायरी चढू नये असं म्हटलं जातं, मात्र आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी नवीन जालना भागातील महिला दरवर्षी न चुकता सदर बाजार पोलीस स्टेशनची पायरी चढतात, हेही तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, MCN न्यूज, जालना। पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांविरोधात जालन्यात पत्रकार एकवटले असून पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। जालन्यात इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनची जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली असून यावेळी खासदार संजय दिना पाटील यांच्या धमकीचा तीव्र निषेध करण्यात आला आहे।
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या एका टोळक्याने कुटुंबावर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी फिर्यादीवरच खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत काही महिला जालना शहरातील गांधी चमन येथे उपोषणाला बसल्या आहेत। विशेष म्हणजे आज वटपौर्णिमेच्या दिवशी या उपोषणाचा चौथा दिवस होता, मात्र पोलिसांनी अद्यापही त्यांच्या मागण्या मंजूर केल्या नाहीत असा आरोप यावेळी करण्यात आला आहे। जालना शहरातील मस्तगड परिसरात वास्तव्यास असलेल्या कांबळे कुटुंबावर काही दिवसांपूर्वी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला केला होता। या प्रकरणात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र पोलिसांनी फिर्यादीवर देखील खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप पीडित कुटुंबातील महिलांनी केला आहे। आपल्या पतीला वाचवण्यासाठी या कुटुंबातील महिला आमरण उपोषणाला बसल्या असून आज वटपौर्णिमेच्या दिवशी उपोषणाचा चौथा दिवस होता, मात्र त्यापैकी पोलिसांनी आमच्या मागण्या मंजूर केल्या नसून आम्हाला आरोपीपासून आमच्या जीविताला धोका आहे, शिवाय गुन्ह्यातील आरोपी मोकाट असून आमच्या उपोषणस्थळी फिरत असल्याचं आमच्या लक्षात आलं असून आमच्या सुरक्षेचा प्रश्न देखील समोर आलाय असा प्रश्न उपोषणाला बसलेल्या महिलांनी उपस्थित केला आहे। कदीम जालना पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करून आमच्यावर दाखल असलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी ही उपोषणकर्त्या महिलांनी केली आहे। काजल किशोर कांबळे, निर्मला गोविंद कांबळे आणि गीता नरेंद्र उदय अशी उपोषणाला बसलेल्या महिलांची नावे आहेत। आज आमच्या बरोबरचे बायका आहेत तर ते वटसावित्री पौर्णिमेची पूजा करतात आणि आम्ही आज इथे बसलोय आमच्या नवऱ्यांना वाचवण्यासाठी। आम्ही जे आमच्या नवऱ्यांना घरी येऊन मारतायत, बाहेरही मारलंय, चाकू लावलं वगैरे। आम्ही दवाखान्यात ते ॲडमिट आहेत, ते ॲडमिट असताना त्यांनी आमच्यावरती गुन्हा दाखल केला अपोजिट साईडने की, आणि आमचा आम्ही आधी हे केले दाखल केलं ते सोडून दिलं त्यांनी, दुसरं त्यांनी आमचा गुन्हा दाखल केला आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस। आणि बाकीचे जे गुन्हेगार आहेत ते इकडनं सरळ फिरतायत, इकडनं मोकाट फिरतायत, सकाळी संध्याकाळी जातात आणि त्यांची आम्हाला भीती वाटते का त्यांनी परत हमला नको करावा। याची मागणी आहे की आमच्यावर जे गुन्हा केलेला आहे तो तुम्ही रद्द केला तर रद्द करा, आम्हाला न्याय मिळावा। सर, आमच्या घरी आमच्या भावाला मारलं, बाहेर त्याच्यावर जीव घेण्यात हमला केला, त्याला तिथं मारल्यावर बी घरी आमच्या इथं 50 गुंडे घेऊन आले, तलवार बंदुके आणि रॉडानं मारलं, आमच्या घरी तोडफोड केली, आमच्या बायांना छेडछाड केली, आमचे दागिने उडून नेले। तर आम्ही कंप्लेंट करायला गेलो ना सर, तर पोलीसवाल्यांनी आमची कंप्लेंट कमी गुन्हा दाखल केला आमचा। एवढा CCTV कॅमेरे दिसल्यावर बी कमी गुन्हा घेतला दाखल आमचा, आणि मग ते लोकांनी आमच्या घरच्या माणसावर खोटे गुन्हा दाखल केले। म्हणजे पोलीस आपल्यावर काही हमला झाला, काही अत्याचार झाला तर आपण कुठे जाऊ, पोलीस स्टेशनलाच जाऊ, आणि पोलीसवाले आपला ऐकणार नाही, उलट आपल्या घरच्या लोकांवर गुन्हा दाखल करणार, तर आपण बचावासाठी कुठे जावा। ते लोकांनी आम्ही नाही का CCTV कॅमेरा दिला की आम्ही नाही का कॅमेऱ्यामध्ये समोरच्याने हँडिकॅप्ट माणसांनी जे टाकलेलं आहे आमच्यावर गुन्हा, तर त्या टायमिंगवर आम्ही FIR मध्ये जे टायमिंग टाकलेले त्या टायमिंगचं आम्ही पेनड्राईव्ह दिलेलं SP साहेबाकडं, या टायमिंगमध्ये आम्ही घरी होतो। तर सरला म्हणलं की आमचं नाही का ते गुन्ह्यातून आम्हाला ते नाव काढून द्यावं, आम्ही रोडवर काम बिम करणारे गरीब लोक, आम्ही असे करणारे लोक नाही। SP साहेबांनी याच्यावर दखल घ्यावा, आम्हाला साथ द्यावा। हे कुख्यात गुंडे यांच्यावर मौके लावा, यांच्यावर मर्डर केस झालेले, किडनॅपिंग आहे, गोळीबारीचे केस आहे। आज यांना थांबवलं नाही, जसं 8 दिवसाला जालन्यात मर्डर होतात तसं हे लोक शिकणार यांचं पाहून की काही क्षुल्लक कारणावर डायरेक्ट परिवारावर हमला करा, यांचा पण कोणी बी शिकणार। आज आम्ही निर्दोष लोक याच्यामध्ये मेले असतं, पहा तुम्ही ते व्हिडिओमध्ये सगळीकडे व्हायरल झालेलं ते व्हिडिओ, आम्ही सगळे लोक मेले असते त्याच्यामध्ये। आमच्या बाया, आमचे लहान लेकरं आहे, आमचे माणसे, आमचं काहीच कारण नाही, तरी आम्हाला मारलं या लोकांनी। आमच्या भावाला पैसे मागत होते, खंडणी मागत होते, ते नाही दिल्यामुळे एवढं प्रकरण केलं। आमचे भाऊ MIDC मध्ये काम करतात, ते लेबर सप्लाय करतात, तर त्यांना बरेच दिवसांनी ते म्हणत होते पैसे द्या। तर आमचा भाऊ त्यांच्यावर काही ध्यान दिलं नाही, तर त्या दिवशी असं लेबर सोडून येत होता तर त्याला रस्त्यावर अडवलं, बंदूक लावून त्याला चाकू मारले मेंदूजवळ, त्याला टाके बसलेले। तर 12 दिवस ते ऍडमिट होतो दवाखान्यामध्ये, तर ते दवाखान्यात ऍडमिट असताना त्यांनी मारलं म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल केला, आमच्या मालकावर केला। आमचे दुसरे जे असे तुमच्यासारखे पत्रकार बाईट घ्यायला येतात, तर त्या पत्रकारला बी धमकी दिली की तू बाईट वगैरे घेऊ नको, यांना साथ देऊ नको, त्या पत्रकारचा बी नाव टाकलेलं आहे। तर SP साहेब आज ते सगळे लोक असे साथ देणारे, त्यांनाच हे लोक। आमची मागणी आहे की आमच्यावर जे खोटे गुन्हे आहे SP साहेबांनी ते रद्द करावा, नाहीतर सर आम्ही कोणाकडे जावा, कोणाजवळ आम्ही मदत मागावा। तुमच्या लोकांनी आम्हाला मदत द्यावा, तुमच्याकडून अपेक्षा आहे आम्हाला। याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना। नमस्कार।
हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। मत्स्योदय शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश देणे सुरू आहे। महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून आयएसओ प्रमाणे 2026-27 प्रमाणे नॅक ओरिएंटेड निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा। कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हॅकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे। विज्ञान शाखेसाठी रॉक सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता, 11वी आणि 12वी साठी व्यवसायभूमिक कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड डिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू। वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे। BA या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उपलब्ध विभाग, MA यासाठी उपलब्ध विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र। MCom, MSc संगणकशास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे। PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न, क्रीडापटूंसाठी विशेष क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी, क्रीडा विभागाद्वारे मिलिटरी आणि पोलीस प्रशिक्षण, नीट, JEE, CET परीक्षेची तयारी, सुसज्ज सांस्कृतिक विभाग, विविध शैक्षणिक उपक्रम आणि नियमित तासिका। आमचा पत्ता मोतीबाग, रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना। प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, 82 75 51 56 92, उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे, 94 21 68 85 68, प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस, 87 88 11 97 61, अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। देवगिरी इंग्लिश हायस्कूल, जालना। शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा,
उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा.